नमस्कार. मी सुशील देसले, धुळे जिल्हा पाणीपुरवठा संघटनेचा अध्यक्ष आहे. आम्ही धुळे जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठ्याची कामं केलेली आहेत. परंतु गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून शासनाकडून निधी उपलब्ध होत नाही आणि जो निधी उपलब्ध होतो एकदम तटपुंज एकदम कमी प्रमाणात मिळतो. जसं की 8% 10% असा निधी उपलब्ध झालेला आहे. तर आता हे जलजीवन मिशनचे मोठ्या प्रमाणात कामं निघाली होती. त्या अनुषंगाने भरपूर नवीन ठेकेदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांनी कामं घेतली. शासनाने आमच्याकडून कामं करून घेतली, वेळेत कामं करून घेतली, आम्हाला नोटिसा देऊन बाकीच्या सगळ्या गोष्टी वगैरे हे करून आम्हाला कामं करून घेतली आमच्याकडून. परंतु आमच्याकडून कुठल्याही आजपर्यंत आमचे देयक कुठले दिलेले नाहीत आणि जे कामं काही उशिरा झालेले आहेत त्यांना दंड वगैरे लावलेला आहे. अशा अनेक अडचणी आहेत. बरेचसे ठेकेदारांनी खाजगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतलेले आहेत, बँकेचं कर्ज घेतलेले आहे, घरातील सोनं दागिने वगैरे सगळे गहाण ठेवून आम्ही कामं केलेली आहेत. परंतु कुठल्याही प्रकारचं अजूनपर्यंत आम्हाला निधी मिळालेला नाहीये. त्या अनुषंगाने आम्ही 15 एप्रिलपासून पूर्ण जिल्ह्यासह पूर्ण राज्यभरात आम्ही काम बंद आंदोलन केलेलं आहे आणि 20 एप्रिल रोजी आम्ही काम बंद आंदोलन व निदर्शन इथं जिल्हा परिषद निदर्शन केले होते. शिवसाहेबांच्या दालनाबाहेर आम्ही हे आंदोलन केलं होतं. शिवसाहेबांना भेटलो, आम्ही निवेदन दिलं, आमच्या अडचणी शिवसाहेबांना सांगितल्या आणि जर 30 एप्रिलपर्यंत आमचे देयक मिळाले नाही तर आम्ही 1 मे पासून पाणी पुरवठा बंद करणार होतो. ज्या गावांना आम्ही कामं पूर्ण केलेली आहेत पण आमच्या त्या गावांच्या देयक मिळाले नाही अशा गावांचे आम्ही पाणी पुरवठा बंद करणार होतो. परंतु शिवसाहेबांनी सांगितले की असं काही करू नका, लोकांना पाण्यापासून वंचित ठेवू नका. आम्ही त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही आजपर्यंत पाणी पुरवठा सुरू ठेवलेला आहे. परंतु अजूनपर्यंत गेल्या महिन्यात काही अजून मिळालेलं नाही पैसे. तर आता आमचं येत्या 17 तारखेला मुंबई कल्याणला आमचं सर्व राज्यभरातील ठेकेदारांचं आंदोलन आहे. तिथं म्हणजे मिटिंग आहे, अधिवेशन आहे. तिथं आम्ही आता आंदोलन कसं तीव्र करायचं, पुढे काय आमचं करायचं ते आम्ही ठरवणार आहेत आणि पुढच्या त्या पद्धतीने आम्ही दिशा ठरवणार आहेत. आमची प्रमुख मागणी तर आमची एकच आहे की आम्ही जे कामं केलेली आहेत जवळपास 1 ते 1.5 वर्षापासून आम्हाला देयक मिळालेले नाहीत. तर आम्ही केलेल्या कामाचा नफा तर सोडा, आम्हाला साधं मुद्दल सुद्धा आम्हाला नाही मिळणार नाहीये. आम्ही फक्त व्याजाचे पैसे भरून थकलेलो आहे एकदम मोठ्या प्रमाणात. जसं आता महाराष्ट्रात शेतकऱ्यांना आत्महत्या करायची वेळ आलेली तशी आता ठेकेदारांना पण आत्महत्या करायची वेळ येणार आहे आणि कदाचित या महिन्याखेरपर्यंत जर देयक नाही मिळाले तर पुढच्या महिन्यात कुठे आत्महत्या सुद्धा व्हायच्या शक्यता, दाट शक्यता आहेत. तर आमची सगळ्यात प्रमुख मागणी शासनाकडून हेच आहे की आम्हाला आमचे देयक लवकरात लवकर देण्यात यावे, प्रलंबित देयक मिळालं पाहिजे आणि देयकाभावी जे कामं उशीर झालेले आहेत त्या कामांना कुठल्याही प्रकारचा दंड आकारण्यात येऊ नये. दंड न आकारता आम्हाला विनादंड मुदतवाढ देण्यात यावी, तो एक दुसरा मुद्दा आहे. आणि तसंच लोकवर्गणीचा एक मोठा विषय आहे. आम्हाला वर्क ऑर्डर देताना आमच्या वर्क ऑर्डर कुठल्याही प्रकारच्या लोकवर्गणीचा मुद्दा दिलेला नव्हता, टर्म्स कंडिशन दिलेली नव्हती. परंतु आम्हाला जे यापूर्वी देयक दिले त्यातून आमच्याकडे 10% 5% लोकांनी कापून घेतलेली, जी ती लोक ग्रामपंचायतीने गाववाल्यांनी भरणं अपेक्षित आहे ते सुद्धा आमच्या देयकातून कापून घेतलं. म्हणजे आम्हाला केलेल्या कामाचाही पूर्ण पैसा मिळत नाहीये. तरी आमच्या प्रमुख मागणी आहेत की आम्हाला आमचे प्रलंबित देयक लवकरात लवकर मिळावे, लोकवर्गणी कपात करण्यात येऊ नये आणि जे कामं आता राहिलेली आहेत ते कामांना विनादंड मुदतवाढ देण्यात यावी. आपल्या जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत बरेचसे कामं चालू आहे. त्यामध्ये 451 स्कीम्स आपल्या मंजूर झालेल्या आहे शासनाकडून आणि त्यापैकी 238 पूर्ण झालेले आहे आणि ते आपण हँडओव्हर सुद्धा केलेले आहे त्या ठिकाणच्या ग्रामपंचायतींना. काही ठिकाणी आपले जल अर्पणचे कार्यक्रम सुद्धा झालेले आहेत. उर्वरित जे 213 आहेत ते सुद्धा चालू आहे. त्यामधील काही ज्या स्कीम्स आहे जवळपास 99 स्कीम्स अशा आहेत की ज्यामध्ये काही रिव्हिजन्स अपेक्षित होतं. त्यानुसार तो आपण शासनाकडे सबमिशन केलेलं आहे. त्यालाही आपल्याला लवकरच मान्यता प्राप्त होईल आणि 69 जे आहे ते प्रगतीमध्ये आहे, म्हणजे काही दिवसामध्येच ते पूर्ण होतील. थोड्याशा स्कीम्स होत्या की मध्यंतरी काही ठेकेदारांनी फंडची मागणी केलेली होती, त्यामुळे त्या ठिकाणी कामाला थोडं स्लो झालेलं होतं. परंतु आम्ही त्यांची बैठक वगैरे घेतलेली आहे. शासनाने आश्वासन दिलेलं आहे की त्यांना पेमेंट लवकर दिलं जाईल, त्यामुळे त्या कामाला सुद्धा आम्ही गती दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने आता या सर्व स्कीम्स लवकरात लवकर पूर्ण करण्याचा, म्हणजे आम्ही 31 डिसेंबर 2027 पर्यंत सगळ्या स्कीम्स आपल्या जिल्ह्यामधील पूर्ण होतील अशा प्रकारे आमचं नियोजन आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.